कधी लक्ष दिलंय का? जुन्या लॅपटॉपमध्ये मोठा रेक्टँग्युलर USB पोर्ट असतो. काही डिव्हाइसेसमध्ये थोडा वेगळा स्क्वेअर शेप पोर्ट असतो आणि आजकाल मोबाईलमध्ये स्लिम दोन्ही बाजूंनी लागणारा टाईप सी पोर्ट आलाय. पण हे वेगवेगळे टाईप्स का असतात आणि टाईप सी इतका फास्ट का आहे? आज आपण समजून घेणार आहोत USB टाईप्स म्हणजे काय, त्यांचा फरक आणि रिअल लाईफमध्ये त्यांचा उपयोग कुठे होतो. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 24 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. ही सिरीज खास त्यांच्यासाठी आहे जे रोज चार्जर, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क तर वापरतात, पण खरं USBचं टाईप त्यांना लॉजिकली माहीत करून घ्यायचे. चला सुरुवात करूया. USB म्हणजे काय? USB म्हणजे युनिव्हर्सल सिरीज बस. हा असा स्टँडर्ड आहे जो डिव्हाइसना एकमेकांशी कनेक्ट करून डेटा ट्रान्सफर किंवा पॉवर सप्लाय करतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर USB म्हणजे डिव्हाइसला बोलण्यासाठी आणि चार्ज होण्यासाठी एक कॉमन लँग्वेज आहे. एक रिअल लाईफ एक्झाम्पल बघूया. जुन्या नोकिया मोबाईल्स आठवतात का? त्यांचा पातळ पिन असायचा. नंतर स्मार्टफोन आले तेव्हा मायक्रो USB आला, पण तो एकाच बाजूने फिट व्हायचा. आता टाईप सी आहे, स्लिम, रिव्हर्सिबल आणि हाय स्पीड. अगदी तसंच USB टाईप्स इव्हॉल्व झालेत. जुना मोठा टाईप ए, नंतर टाईप बी आणि आता नवीन टाईप सी. पण या USBच्या टाईप्समध्ये फरक काय काय आहे? चला एक एक बघूया. USB टाईप ए हा सगळ्यात कॉमन आहे. लॅपटॉप आणि डेस्कटॉपवर दिसणारा रेक्टँग्युलर पोर्ट. कीबोर्ड, माऊस, पेन ड्राईव्ह, एक्सटर्नल HDD कनेक्ट करण्यासाठी याचा यूज होतो. USB टाईप बी हा थोडा स्क्वेअर शेपमध्ये असतो. प्रिंटर, स्कॅनर किंवा काही एक्सटर्नल डिव्हाइसेसमध्ये याचा वापर होतो. USB टाईप सी स्लिम आहे, रिव्हर्सिबल आहे, दोन्ही बाजूंनी लावता येतो आणि डाटा प्लस पॉवर दोन्ही हाय स्पीडने हँडल करतो. याच्यामध्ये चार्जिंग कॅपॅसिटी जास्त आहे, म्हणूनच मॉडर्न मोबाईल्स, टॅबलेट, लॅपटॉप्समध्ये टाईप सी स्टँडर्ड झाले. पण हा टाईप फास्ट का आहे? टाईप सी फास्ट आहे कारण त्यात जास्त पिन्स आहेत. एका वेळी डेटा आणि पॉवर दोन्ही पॅरलली हँडल होतात. यामुळे जुना USB हायवेवर 2 लेन सारखा होता, तर टाईप सी हा मल्टीलेन एक्सप्रेसवे आहे. तो USB 3.1 आणि 3.2 आणि थंडरबोल्ट स्टँडर्ड्स सपोर्ट करतो, ज्यामुळे डेटा स्पीड काही MBPS पासून थेट GPPS मध्ये जातो. तसंच टाईप सी मधून 100 वॅटपर्यंत पॉवर डिलिव्हर होते. त्यामुळे मोबाईल सोबत लॅपटॉप सुद्धा चार्ज होऊ शकतात. थोडक्यात सांगायचं झालं तर टाईप सी स्लिम, रिव्हर्सिबल, मल्टीलेन आणि हाय सपोर्ट असल्यामुळे फास्ट आहे. थोडं इंजिनिअरिंग दृष्टिकोनातून बघूया. USB 2.0 डेटा ट्रान्सफर स्पीड 480 MBPS आहे. USB 3.0 आणि 3.1 मध्ये स्पीड 5 GBPS ते 10 GBPS पर्यंत जातो. टाईप सी कनेक्टर मल्टीपर्पज आहे. चार्जिंग, हाय स्पीड, डेटा ट्रान्सफर, डिस्प्ले आउटपुट, HDMI किंवा डिस्प्ले पोर्ट आणि ऑडिओसुद्धा हँडल करू शकतो. म्हणूनच मॅकबुक किंवा अल्ट्राबुक्समध्ये फक्त टाईप सी पोर्ट असतात. थोडे याचे रिअल लाईफ एक्झाम्पल बघूया. तुम्ही पेन ड्राईव्ह कनेक्ट करता तो टाईप ए पोर्टला. प्रिंटर कनेक्ट करायचा असेल तर USB टाईप बी केबल वापरली जाते. मोबाईलमध्ये आजकाल टाईप सी पोर्ट्स असतात, फास्ट चार्जिंग आणि फास्ट डेटा ट्रान्सफरसाठी. मॅकबुक आणि अल्ट्राबुक्समध्ये फक्त टाईप सी पोर्ट्स असतात, ज्यात चार्जिंग, डिस्प्ले आउटपुट आणि डेटा ट्रान्सफर सगळं टाईप सी वरून होतं. तर आज आपण पाहिलं USB टाईप ए, बी आणि सी म्हणजे काय आणि टाईप सी फास्ट का आहे.
नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत HDMI पोर्ट म्हणजे काय आणि VGA किंवा डिस्प्ले पोर्टपेक्षा ते वेगळं का आहे. कन्सेप्ट क्लिअर झाला ना? मग लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये सध्या कोणता USB टाईप आहे आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुमच्या फ्रेंड्सपैकी कुणीतरी अजूनही टाईप C फक्त उलटा सरळ लावायला सोपा एवढंच समजत असेल